दशक दुसरा समास पाचवा वाचण्याचा प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. मुळी देह त्रिगुणाचा सत्वरज तमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुणाला पैसे रजोगुणाला पैसे तमोगुणाला पैसे. म्हणून सांगितलं ना की गुणात्मक त्रैमती मुली दत्त राजा. गुणात्मक आहे तो दत्त आहे. दत्त सर्वांमध्ये भरलेला आहे. दत्त रूपाने जातो की नाही केव्हाही, त्याला काही होत नाही. गुण येतात कसं वागतो. जसं डान्स होतात ना, मंदिर कलर लावतात. कलर लावल्याने ते काही बदलत नाही, पण त्याच्यावर छाया पडते. बदलत नाही ते पण दत्तगुरु सर्व सांगतात. दत्तचा कोण ज्ञात बसलेला आहे ते दत्तगुरु. जे 28 विटेवर उभा 28 युगांनी सतत आहे विटेवर. काही कंटाळा न घेता आणि वीट म्हणजे कंटाळा वीट नाही ड्युटीत लागतात ना ते वीट म्हणजे कंटाळा. त्याला कंटाळा वाटतच नाही. देवाला अनंत जन्म घेतो, अनंत सोडतो, पण कधी त्याला असं वाटत नाही. आणि एक येता दोन जाती मिळून या. रजोगुणाला तर तमोगुण सत्वगुण जातो, सत्वगुणाला तर तमोगुण रजोगुण. पण तिघे राहू शकत नाही एका ठिकाणी. तमोगुणाला सत्वगुणाला तर रजोगुण तमोगुण जातो. असा रीतीने विचार करायला पाहिजे. विचार करतच नाही माणसं. म्हणतात सर्व त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त आहे. त्यांनी विचार करता काय त्याच्यात त्रिगुण आहे काय, ते मूर्ती आहे. मूर्तीत काही नाही. त्रिगुणही नव्हे आणि गुणही नव्हे. कळत नाही म्हणून लोक दत्ताशी गुरे करतात. हो गुरे वदत तदत तदत. विचार करा. तो काय नाही दत्त बिका उभाच राहिलाय. देवळातला उभाच राहतो ना. तुम्ही सांगता आता झोप बोलतेच्या उगीच तू झोपत नाही पण जागही नाही. काय जागणार मी दत्तावर रूप त्या म्हणून तुला झोप घे. झोप चुकी. आम्ही जरा सांगतो झोप. तू झोपला तर जगाचं सत्य नसते. जग राहू शकतच नाही. तू झोपतच नाही कधी आहे जागायचं. तुमची कल्पना ना
कल्पना आणि देवाला एक फसवतात. काय काय घेतात ते फोटो असतात ना, झोपवतात. ते कल्पना काय कळत नाही म्हणून काहीतरी करायला पाहिजे ना. म्हणून त्याला जागवतात. काय म्हणतात माहिती आहे, गुजराती आहे, बाजरीनो रोटलो आणि सुकानी भाजी, उठो ठाकोरजी घंटडी भाजी, भाजीचा भाकर आणि सुवाची भाजी. काय अर्थ आहे त्याच्यामध्ये कळत नाही. म्हणजे आता मी घंटा वाजवतो, तुम्ही उठा. तो म्हणजे मला जागही नाही, झोपही नाही. एवढा रॉंग परिणाम, कुठला परिणाम डोक्यावर घेतला. हो, दिवस उठवायलाच पाहिजे, मग उठवायलाच पाहिजे. तो तर माझ्यासारखा कोण शेतकरी ना, भाजी केली असणार ना, भाकर आणि सुवाची भाजी ते मोफत मिळतो. आता मी घंटी वाजवलीच, मी उठा, बस तेवढंच म्हणतो. बस सत्वगुण, रजोगुण, तमोगुण अनंत एकात नाही जातात तुझ्या घरी. तुला ते ना संबंध रजोगुणाला म्हणजे संसाराची चिंता. काय होईल, कसं होईल, कसं शेवट होईल म्हणतात. काय करावं, मरणार कोणाला माहिती नाही. मरणार असं म्हणतात, मी मरणार मरायच्या माहिती नाही. आणि जन्म घेतात तर माहिती आहे काय, कोणाला माहिती काय ते. आईच्या पोटात असतो तिकडे, कळवळा येते, मग कंटाळला तर म्हणजे जन्म घेतो, जन्म घेतून रडतो, मरतानी रडतोच. काय करावं, सर्व ठिकाणी रडणं आहे. कारण रडणं म्हणजे आपल्याला सोडणं. आपण गिरपणा सोडला म्हणून रडणं नाही येते. तेव्हा शरीर घेतो ना, तर तू त्याच्या अपेक्षा तुझून त्याच्यावर फळ तुम्ही येतो, सतोगुण बी येतो, रजोगुण पण येतो. येऊ दे, तुला काय करायचंय. वारा येतो बाबा, आकाशात वारा येतो, काही नाही. परत पुढे आकाशातच नाही होतो. तर दुधात येऊनच ऊन येतात आणि जातात. हो, मला रजोगुण आला, मला तमोगुण आला, मला सत्वगुण आला. आणि तू त्याच्यात वर आहे, ओळखायला पाहिजे. हे ओळखत नाही, मग त्याला सांगतात ती गुणात्मक काही मोठी दत्त. हे दत्त आहे, गुणात्मक जे आहे ते दत्त आहे. त्याला जर देव समजला तर कोणाला त्याचा फळ आहे ते देव आहे. गुणात्मक नाही, म्हणून त्याच्यावर येतात ना जातात. काय करावं, रडणं येते ना, त्याच्यामुळे येत नाही. मागे सांगितलं ना, काही सांगतो परत. एक बाई होती ना, त्याचे भाऊ वारला आणि मुलीच्याकडे मुलीची मुलीच्या लग्न, ते मुलांच्या लग्न काय असेल ते समजलं नाही. तर ती काय म्हणते माहिती आहे, एक डोळा रडते, दुसरं हसते. कमाल लागेल नाही. हो, काय भाऊ वारलाय, लग्न होतं 8 दिवशी वारला तो. काय करायचं मग ते काही बंद होत नाही लग्न. ती मुलीच्या मुलगीने त्याच्याकडे काय ते संबंध एका भाव वाढला तर तरी पण म्हणतो एक गवळा रडतो आणि एक हसतो. म्हणजे मुलगी कल्पना तुम्ही ठेवू शकता की नाही. बंद करून येता का तुम्हाला, हसताही आणि रडता पण. जन्मपर्यंत रडत राहतो काय माणूस, ते जन्मपर्यंत हसत राहतो नाही. हल्ली ते साधू लोकांनी काय काय काढलंय तिकडे.
हसायचा 8 तास 12 तास हसायचे बस. कोणी सांगितलंय मौन पाळायचा? कोणी सांगितलं मौन पाळायचं? मौन कशाला पाळायचा? कल्पना जी कृती आहे जसं कळलं तर कल्पना आणि अनंत होती. एके कल्पनाची पोटी होती त्याची अनंत सृष्टी. हे कल्पना आणि अनंत सृष्टी होतात. होऊ शकते नाही. तर ही एवढी सृष्टी तुम्हाला दिसते एक कल्पना पाहिजे. ही कल्पनामुळे कल्पना नाही तर म्हणजे काय जगत आहे? कुठे जगत त्याला दिसते काय जगत त्याला? डोळे अगदी आपण टाकलेले असतात, बघत नाही. कारण ती ज्ञानाचा कनेक्शन नसला तर काही फुकट जाते सर्व. ज्ञानाच्या कनेक्शन मुळे ते डिस्कनेक्ट झाला म्हणजे रडता तुम्ही. हो गेला. तो म्हणत नाही मी गेलो म्हणून. तो म्हणतो काय मी मेला म्हणून. तो भूत झाला असता मेला म्हणणं तर हो मी मेलो आहे. तो भूत झाला असता. लोक पळून गेले असते त्याच्यावर लांब. सर्व न्याय इथे पण 3 गुण येतात आणि जातात. रजतमाने सत्व तो कसा आहे? तो प्रभू शुद्ध सत्व गुणात्मक आहे. त्याच्याकडे कुठलाही लागत नाही. तमोगुणही लागत नाही, रजोगुणही लागत नाही आणि सत्वगुणही लागत नाही. शुद्ध म्हणजे कसा? काही टच घेत नाही ते शुद्ध. टच घेतात ना ते अशुद्ध आहे. बायका म्हणतात ना शिरशिवाय झाली मी म्हणजे टच घेतला. त्याच्या टच घेतला तेव्हा शिरशिवा होता. दुसरं आहे काय? तू जिवंत असताना परमात्मा उघडा आहे. तू परमात्म्याला कसं सांभाळायचं, कसं उलटायचं सर्वांमध्ये. लोक म्हणून पुष्कळ लोक म्हणतात मला प्रॅक्टिकल पाहिजे. काय प्रॅक्टिकल पाहिजे? हे आहे ना हे हालत नाही चालत नाही असं असं करतो. कोण करतो? तो एक प्रभू आहे. तो नसला तर हातच जगाला आणि डोळे डोळ्याची काही काम करत नाही कुठलं. म्हणून त्याला प्रभू म्हणणं आहे. तर सांगायचे एवढंच आहे की त्रिगुणात्मक आहे. हे जग त्रिगुणात्मक आहे. तू शुद्ध सत्व गुणात्मक आहे. म्हणजे कुठलाही टच घेत नाही. करून करता आत्मा आराम खरं करू न करता येतो. इलेक्ट्रिकला माहिती नाही माझ्याकडे लाईट आहे म्हणून. इलेक्ट्रिकल नेकेड इलेक्ट्रिक तसे धरला म्हणतो. दोन्ही आहे त्याच्यामध्ये. एक प्रकाशही देतो तसा तो प्रभू प्रकाशही देतो आणि डिस्कनेक्शन झालं तर मारतो. त्याच्याचकडे आहे सर्व. मग म्हणतात त्यावर न जानती नाते प्रभाते सुख. अरे सकाळ होणार काय कोणाला नव्हती. सकाळ झाला तुला वाटते ना. जानकीनाथ म्हणजे रामा. तो राम म्हणजे आत्मा राम. ते आत्मा रामणार. ते जे म्हणत नाही काय होणार आहे ते. काय म्हणणार? काय होणार आहे? काही घडलं नाही ना. काय झालाय काय? स्वप्न पडला तर काय झाला? काही घडलं नाही तिकडे. राजा झाला, भिकारी झाला, काही झाला, आनंद झाले. ना दारू पिणारा दारू पितो स्वप्नात. म्हटल्यानंतर सांगतो काय मी दारू प्यालो. अशक्य गोष्टी तुला अनुभव आला की नाही? कदाचित अनुभव अनंत येतात तुम्हाला. पण तुझ्या आत्म्याला काय के न समजा. तीच प्रभू आहे. कुठला टच घेत नाही. शिवशिवा म्हणजे टच. शिव झाला की टच लागलाच. शिव म्हणजे उत्पत्ती करता येतो. शिवला ना जे उत्पत्ती झाली की नाही त्याला म्हणला हो काय म्हणतात मायक्रोफोन.
खराच झाला. टच घेतला तू टच घेऊ नको कुठला बी. सांग काय नाही माझ्याशिवाय जगात काही नाही. एकमेव अद्वितीय नास्ती, दुसरा नाही जगात. तुला वाटते आनंद वाटते तर काय आहे? एव्हरीथिंग इज नथिंग बट झिरो. सर्व झिरो आहे. शून्यापासून उत्पत्ती होते आणि शून्यात नाही होते. जे नाही त्याला तुम्ही होय म्हणता, होय त्याला नाही म्हणता. एक जीवाचा स्वभाव आहे. त्याला जीव का म्हणला? लहान म्हणला, दुसरा आहे का? जीव तो शिव. तुम्ही का चांगले कपडे घालून गाडीत बसले तुम्ही शेठ, पायी चालत घेऊ तर काय नोकर? काय काय दुसरं नोकर राजा होऊ शकत नाही का? एनिबडी कॅन बी अ मॅनेजर, वाय नॉट? का मॅनेजर होऊ शकत नाही? मॅनेजर होऊ शकतात सर्वच. इथे बुद्धीचा प्रांत आहे. बुद्धी देणे ईश्वराचे म्हणून सांगितलंय. बुद्धी देणं कशी बुद्धी येते? जसा तू वागतो तसा. म्हणतो मी जीव आहे तर जीव बुद्धी येते. मी शिव आहे म्हणत तर शिव बुद्धी येते. आणि जीव शिवाय रहित मी परमात्मा आहे आता म्हणला तर परमात्मा बुद्धी आहे. तिथे बुद्धीची जरूरच नाही. बुद्धी कुठपर्यंत असते? शिवापर्यंत. घेतो तो बुद्धीचा धर्म आहे. बुद्धी म्हणजे काय? त्याच घेतला, त्याला मायक्रोफोन म्हणला खरंच. मग दुसरा चालत नाही तिकडे. काय म्हणला तिला रक्कल आहे की नाही? त्याला मायक्रोफोन म्हणतात. नाही एक बिचारा म्हणला साधा, आवाज मोठा येतो. गाढव आहे. काय 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 म्हणतात त्याला? कॉम्प्युटर असते ना, त्याला सॉफ्टवेअर. हसू येते मला. कॉम्प्युटरला सॉफ्टवेअर असते. पण जे स्वभाव बस त्याला सॉफ्टवेअर म्हणायचं. तो बोलणार कसा? ताकद नको त्याला. मी सॉफ्टवेअरने काय होते? पण सॉफ्टवेअर म्हणतात. जीव एवढा उलटा आहे. जीव एवढा विचित्र आहे. जे नाही ते म्हणतो तेव्हा काय करावं? म्हणून ती न होणं. विचित्रता घेऊ नका. विचित्र म्हणजे कोणी पुरुषाचा ड्रेस होता, पुरुष होता, बायकोचे ड्रेस घालून काय सुंदर दिसते म्हणजे. ते विचित्रता. विचित्रताला सुंदरता म्हणतात तुम्ही. काही नाही त्याला. म्हणून विचित्र म्हणजे जे खरं नव्हे. विचित्र म्हणजे विरुद्ध चित्राच्या विरुद्धचे खरा विचित्र. चित्र दिसते ना त्याच्या विरुद्ध वागायच्या, बस एवढंच. तेच विचित्र. तू देव असून जीव म्हणलाय ना, ते विचित्र म्हणा नाही का? मी काकी आहे, मी जीव आहे, मला कसं होईल मुक्ती? तुझ्या कधी मुक्ती तुला मिळणार नाही. हा तो मुक्तच आहे. श्री तू केव्हाही मुक्त आहे. तुला मुक्ती काय करायची आहे? मुक्ती काय मागता तुम्ही? त्याच्यात बांधून घेतलाय तुला. म्हणून साधू काय म्हणतो? न बुद्धी न बॉन्डेज नो लिबर्टी. बद्धता आणि मुक्तता हे पुढे कल्पना गुणे. एक कल्पना आली म्हणजे बद्ध नाही. शरीर मी आहे म्हणला तर बद्ध झाला. काय काय दिसला? मी शरीर नव्हे म्हणला तो काय शिव झाला. एवढी वेळ लागते. असं होईल त्याचा काय वेळ लागत नाही. एखादी पुरुष होता आणि बाईचा वेश घेतला, तेवढं वेळ लागतं बाई व्हायला. पुरुषाला तेवढा वेळ लागते. चेंज रूमला गेला पाहिजे. बस चेंज रूमला गेला खलास.
तुला हिरो म्हणतो तुझ्या जे लग्न करायचे माझ्या, तू एवढी सुंदर आहे ना, लाफा मारेन तुला का मी तुझ्यासारखा पुरुष आहे. तो जिथपर्यंत तुम्ही विचित्रपणा घेता, जीव म्हणता तोपर्यंत विचित्र आहे. जीवाच्या शिवे व्हायला केवढा वेळ लागते, क्षणार्धे होते. अनंत जन्म पाहिजे म्हणतात तो, अंत पाहिजे, असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, काही नाही. ज्याची क्षणी अनुग्रह त्याची क्षणी मुक्तीला. अनुग्रह घ्यायला पाहिजे. अनुग्रह म्हणजे तू काय सांगतो त्याला फॉलो करा. अनुग्रह ते ग्रहण करा. तुम्ही ग्रहण काय करता? जग तेव्हा पापी होता, दुःखी होता, तेव्हा त्रिगुण तुम्हाला मारतो केव्हाही. मग ते प्रभूला कधी त्रिगुण टच होत नाही. ती तू आहेस. शरीरामुळे किंवा मनामुळे तुम्ही त्रिगुणात येता. मन नाही तर झोपेत कुठला गुण असतो? गुण. आम्ही तेव्हा काय म्हणतो आहोत? झिरो. ते पण कळत नाही, कळलं पाहिजे. सद्गुरू सांगतात ते कळलं पाहिजे. नाही ते काय उगीच म्हणायचं. ते कीर्तन काय कीर्तन करतो ते बायकाला त्या करतात, समजले की नाही? पुरुष काय करतात? दोस्त्या करतात. तो करतो पोटासाठी विचार. म्हणजे तिघे आहेत ना, ऐकणारा आणि करणारा, दोघे सारखेच आहेत. कीर्तनकार का कीर्तन करतो? पोटासाठी. नाही तर काय जरूर आहे कीर्तन करायची? राम असा होता, लक्ष्मण तसा होता. कोणाला माहिती कोण होते? बापालाही माहिती नाही की राम कोण, लक्ष्मण कोण. लक्ष्मण म्हणजे लक्ष आणि मन, ते लक्ष्मण आहेत. राम म्हणजे आत्मा राम. त्याला ओळखा ना, मग कसा कीर्तन करणार? गोष्टी लागून बसतात तो रे म्हणतो, मी म्हणतो बाबा दुसरं काही नाही. कीर्तन करायला विचित्र आहे. असे ज्ञानी लोक असतात, पण कीर्तन करू नये असं माणसांनी. ज्ञानाने बोलावं, कीर्तन करू नये. कीर्तन मध्ये अनंत होत. पोळी गुरुकुंड होता, सोलापूरचा. ते सर्व काव्य लिहिलं महाराजांचं. जर त्यांनी गद्य लिहिलं असतं तर हे काय होते? राग रागणी मध्ये घ्यायचे. राग रागणी नको. राग म्हणजे कुठे कल्पना नाही, म्हणजे कल्पना राग येतो ना. राग येतो म्हणजे मारायच्या बी येतो, ते राग म्हणतात. राग म्हणजे ह्याला बी राग म्हणतात. काय सुंदर गाते म्हणजे ते सुंदर गाते असं म्हणतात ना, किती स्वस्त. तो काय समजत नाही, त्याला कळत नाही. सांगणारा हेतू चांगलाच असतो, परंतु तीच महाराजांना ते गद्य लिहिलं असतं तर एवढं सुंदर झाला असता. तो सर्व त्यांनी सांगून टाकलंय, ज्ञान सांगितलंय सर्व. जसं जसं आला तसं विज्ञानही सांगितलंय. म्हणून कळलं पाहिजे बस. तर त्रिगुण येतात आणि जातात. मी त्रिगुण नव्हे, मग त्रिगुणात मग त्रिगुणती पण नव्हे, ते असतील होते. काय करावं? झोपावं कसं? कसं झोपायचा तुमच्या दत्ताने? असं झोपायला पाहिजे. इथे झोपलं तर झोकायचो, इकडे आपले झोकायचो. काय करावं? ब्रह्माला 4 मुख आणि झोपूच नये, 4 तोंड. पुढे झोपला तर दुखणं होते. काय करावं? विचार करा, स्वप्नात विचार करावा, देव ठाई काढावा.
विचार केल्याशिवाय देव कळतच नाही. कळणं कठीण आहे. तेव्हाही कळलं तर देवाचा देव होतो, नाही तर भूताचा भूत झाला. भूतामध्ये भूत झालाय तो, पण देवामध्ये देव होऊ शकतो, कारण तू देवच आहे. त्रिगुणा येतात म्हणजे आता ते होते ना, तुला काय करायचं आहे? जिवंत आहे तो पण गुण येणारच. रजोगुण बी येणार, तमोगुण येणार, सत्वगुण पण येणार. पण तो म्हणतो का आधी याच्यापेक्षा निराळा, याच्यापेक्षा निराळा होणं हेच खरं दत्ताचे लक्षण आहे. दत्त म्हणजे विटेवरील बा, तो दत्त आहे. उभा राहिला, बसूही शकत नाही, झोपूही शकत नाही. तो झोपला तर सत्यानाश होतो, बसला तर काय थांबतेच. नको केव्हाही तो वीट लावतात. तर कृष्ण गेला तर आपल्या आई बाबाची सेवा करत असतो. कोण सॉरी म्हणले त्याला वीट बस त्यावर. काय एवढ्या विकट आहे का? आणि विटेवर म्हणजे कंटाळा, ज्याला कंटाळा वाटत नाही तो खरा देव आहे. तुम्हाला काय करायचं आहे? कल्पना करता की नाही? सोडायला देते की नाही? सत्यनारायणाची पूजा केली तर आणून ठेवला एवढा आणि पूजा केली. हो, सत्यनारायणाची पूजा केली तो खिशात घेऊन येतो. सगळं ब्राह्मण तुम्ही देव सांगितला की तुमच्या डोक्यात बसतो. देव नाही सांगितलं तर काय होत नाही. हे गणपती कसा जातं? चिखलता ना, त्याला देव म्हणला म्हणजे तुमच्या डोक्यात बसतोच तो. ते नाही म्हणला तर म्हणजे महामंडळाला बाधक होतं काय तुमचा गणपती? काही होत नाही, काही करत नाही त्याला. तुम्हाला एक हात मोडला तर बाप रे काय झाला, काय होणार? काही दिसत नाही. वीस कल्पना आहे. कल्पना अतीत निरंजना विवेक होता. तो कल्पना अतीत आहे. कल्पनापेक्षा निराळा आहे तो. त्या कल्पनाच्या आटोक्यात येत नाही तो देव खरा आहे. बाकी सर्व कल्पनेचे देव कल्पनांती नसेल म्हणतात. कारण कल्पने देव कल्पनांती नसणार. कल्पनांती म्हणजे काय? त्याला देव नाही म्हणजे देव नाही. तू कल्पना केली म्हणून देव नाही म्हणला तर बाकी आहे. हाय काय दुसरा? म्हणून जगामध्ये विचार करायला पाहिजे. विचार केल्याशिवाय तसा त्रिगुण रजतमाने सत्व, रजोगुणे भगवत भक्ती, तमोगुणे अधोगती, मध्ये तिष्ठन्ति राजसा. रजोगुण कसा असते? न इकडे न तिकडे. त्याची तर पिढा आहे रजोगुणाची. रजोगुणामुळे तुम्हाला तेवढं सहन करायला लागतं. त्याला कसं म्हणावं? त्याला असंच म्हणायला पाहिजे, अहो तू खरा आहे, कुठे असेल निवड. रजोगुण काय करतो? त्याला सांगा तू लबाड आहे तर बरं मारतील. घ्यायची हे असते ना, थोडी असते ना, त्याला काय करतात ते घेऊन पारतात. ते काय म्हणतात त्याला? तुमचा केला काय ते काय म्हणतात त्याला? हा, फलिता. फलिता म्हणजे इकडच्या तिकडे कळणं. ते फलिता होऊन बसले आहेत. रजोगुण फलितात्मक आहे. न वरती जाऊ शकतो न खाली जाऊ शकतो. तुम्ही हा कोणाला भिकारी आलं तर काय जाऊ कशाला आलं असंही म्हणतात. ते नको. सर्वभूती भूगत भावाची भिन्नाच होतात. सर्वभूतामध्ये नियम आहे. ही देवाला ओळखणं. हे जर ओळखला नाही तर काय होते? तुम्ही मरणार आणि जन्म घेणार. मग पुनर्वी जन्म पुनर्वी मरण.
मला जन्म घ्यायला लागते, मरायला लागते. म्हणून जगामध्ये विचार त्रिगुण येतात आणि जातात. तुम्ही त्रिगुण नव्हे, त्रिगुणाच्या पर आहे. मग त्रिगुण आला तर तुला काय करते जाय? जीव आला, जीव बसलाय, अंदाज झाला तर देवाला काय भीती? उजेड पडला तर काय भीती? देवाला भीती असते काय कुठली? काही नाही. हाय तो तसाच असतो. तसा तू जीव होऊन झाला पाहिजे. आपण मी आहे, सर्व प्रकाशमान मी करतो. माझ्याने प्रकाश होते. तुमचा नाही प्रकाशमान दिला तर सूर्य नाही तर जग कुठे आहे? अगर नाही ते तू नाही तर जग कुठे आहे? जग म्हणजे शब्द, अनंत शब्दाच्या बनले जाते जग. एवढे मात्र बदले आहेत नाही तर नाव मिळत. कारण शब्द वापरायला पाहिजे ना, नाहीतर काय जग चालणारच नाही. व्यवहार कसा नाही होता. मग साधूही म्हणतो तुकाराम इकडे, रामा इकडे, तोही म्हणतो तो देवच म्हणतो. बरं एवढा जे आहे तुकाराम मध्ये गडी आपण म्हणतो हे तुकारामाला गडी आला. काय गेला राम आला तिथं नाव एकच ही वाटेल भूत सर्व एकच वाटेल त्याला. ही दिवशी आपण परमात्मा स्वरूप आहे, आपण निरंजन स्वरूप आहे, निर्गुणात स्वरूप आहे. तिथे कुठलाही गुणात्मक नाही म्हणून तिला देवाला निर्गुण सांगितलं. कुठलाही गुण नाही त्याच्यामध्ये. जेवढे 3 गुण एकाने जातात तो शुद्ध आहे. शुद्धाला काय सबल लागत नाही. शुद्ध सबल कुठे? शुद्ध आणि सबल परमात्म्यात नाही इकत आहे असा समजायला पाहिजे. असा समजणं त्या नावच खरं काय आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान आपलं ज्ञान. दुसरं ते ज्ञान तुम्हाला दुसरं ते ज्ञान विचारत हो हे काय करतो, काय करतो, ते काय करतो. तुम्ही कधी तुमचा विचार करता का मी काय करतो? काय करत नाही. हो मी अगदी बरोबर देतो पण त्याच्यामध्ये 50 ग्राम कमीच देतो नाही पण मी बरोबर देतो. तू लबाड आहे 50 ग्राम कमीच दिला तू काय? दुसरा त्याच बघता. दुसऱ्याला बघू नका. दुसरा तेव्हा दुसरा म्हणजे दुसरं हेच दुःख आहे. जर तुम्हाला ओळखलं तर आपण आत्माराम करता. घरी मी पण गळले म्हणून सुंदर सांगितलंय त्यांनी. मी पणा जर गेला तर देवच आहे. कुठलाही तुझ्या बंधन नाही. बंधना ठीक आहे. त्रिगुण तुला काही करत नाही. समजले की नाही? हे दत्त बित्त सर्व दत्तच. त्रिगुणात्मक आहे तो. एक एकी 2 निघून जाते. काय करावं? पण बरं तुम्ही बोलत असला तर कोणी आला तर सांगितलं होतं प्रायव्हेट बोलतो. प्रायव्हेट काय प्रायव्हेट बोलायचं म्हणून साधूला काय प्रायव्हसीच नसते. प्रायव्हसी असते काय साधू? सर्व मोकळं. जरा प्रायव्हसी लागते तर कधी पण लागते. गेलो येऊ ते नाही. जरा बंधनच आहेत. खरं सांगतो तुम्हाला उगीच कल्पनात्मक आहे. बंधन घेऊन बसले आहेत ते म्हणून ते मोठे काय साधू म्हणजे मोठा भिकारी. साधू म्हणजे मोठा भिकारी आहे बस. ते बंधन आहे त्याला. एवढा बंधन आहे. हो अपॉइंटमेंट घ्यायलाच पाहिजे नाही तर भेटणार नाही. काय काम होत भेटलं तर काय होत? उगीच कल्पना घेऊन बसलाय सर्व. एक रुपयान बाई आली होती. 8 दिवस राहिली कुठे सत्यसाई बाबा. सत्यसाई बाबा भेटले.
की आधी विचार सत्यसाई बाबा भेटत नाही. हो नाही बाबा, तिथे काय वेळच नाही तिथला. काय करा 8 दिवस राहून जर तू भेटत नाही तू कसला देव असं म्हणणार आहे. मी देव उघडा आहे तेव्हाही काय न करता मी तू त्या उघडेपणा करून तर काय होती ते ठीक आहे, पण न करता पण तू जग चालवतो की नाही. खरं चाललेलं नाही खरंच. एवढा मोठेपणा कशाला घेता. या नाव अभिमान आहे, ह्या नाव इगो आहे. इगो नको कोणाबद्दल सत्यकाबद्दल मी उदाहरण दिला नाही, काही जरूर नाही. इगो घेऊन बसले. इगो सोडा, अभिमान सोडा. अभिमान टाकी करू काही. अभिमान कसला सर्व देव आहे, सर्व देव. दुसरं काय करायचं, कोणाला शोधायचा आणि कोणाला नाही म्हणायचं. कोणाला होईल रडू, कोणाला तर होई नाही म्हणतो, नाही होई बी म्हणतो. तमो गुणाला मारतो, कोणाला सजो गुणाला तर काय प्राप्त होईल. कोण काय देव, काय देणार बिचारा. तू देव असून काय काय देव असून तू भीक मागतो. म्हणून जगामध्ये काय आपण देव आहे निश्चयाने राहिला पाहिजे. ती निश्चयाने राहिला मग काही केलं तर चालते असं म्हणणार आहे ना. देऊन चोरी करा चालेल, येऊन आशीर्वाद चालेल, काही प्रश्न नाही. त्याला लोक चोरी म्हणणार नाही. तुकाराम म्हणता ना, तुकाराम कोणी सांगितलं वरती चढलं पाहिजे. मी चढू शकतो. ते चढले आणि घरात घुसले. त्याने विषुका बघितलं तुकाराम. तो विठ्ठल करत बसला. सर्व बाई जागी जागी. हो चोर आहे, चोर आहे म्हणून. नाही हो तुकाराम बसलाय. म्हणजे साधूच्या संगतीने साधू होऊ शकता तुम्ही. समजले की नाही. त्याच्या संगतीमुळे चोरही जाऊन बसले. हो विठ्ठल विठ्ठल सोडून नाही. आणि ते आनंदी आनंद झाला. चोरी करायला गेलो म्हणून काय तो चोरी केली तरी तुला लागणार नाही. समजून घ्या. तू तुझ्या स्वभाव नव्हे. ते चोरी करणं तुझ्या स्वभाव नव्हे. हे बाई आगंतुक गुण आहे. आगंतुक गुण पुष्कळ येतात. नाहीतर काय संसार थांबते. संसार तर करायचा आहे, त्याच्यामध्ये देवाला संसारी कोण खरा, देवाचा भक्तच खरा संसारी. तोच विचार करतो बरोबर. तुम्ही सर्व काय भक्तच विचार. अज्ञानी काय करता, 5,000 रुपये नोकरी मिळते, चांगलं आहे बस. वरच्या विचार करतो, आतला विचार करत नाही. तो आतला विचार करतो तोच जीव आहे. त्रिगुण बी तुमच्याकडे आहे, सर्व गुण तुमच्याकडे आहे. ते गुणामध्ये पण तुम्ही जे आहेत असं समजले तर जमी असतो हे. राजा